हॅलो स्टुडंट्स, आपलं कन्साइनमेंट हा चॅप्टर सुरू आहे आणि आज आपण घेणार आहोत क्वेश्चनमध्ये जर ॲबनॉर्मल लॉस आणि डेल क्रेडर कमिशन दिलेलं असेल तर. ठीक आहे, तर क्वेश्चन बघू आपण. शक्ती कॉर्पोरेशन कन्साइन्ड टू देअर एजंट भोला 1000 सायकल्स कॉस्टिंग ₹300 ईच. ठीक आहे, शक्ती कॉर्पोरेशन कोण आहे? कन्सायनर आहे. ठीक आहे, कन्सायनरने काय केलं की त्याचा जो कन्सायनी आहे म्हणजे भोला एजंट, ठीक आहे, ज्याला आपण कन्सायनीला एजंट सुद्धा म्हणतो, ठीक आहे, त्याला काय केलं की कन्साइनमेंट पाठवलं. कशाचं? 1000 सायकल्सचं. ठीक आहे, ज्याची कॉस्ट होती ₹300 पर सायकल. ठीक आहे, ₹300 ईच, ₹300 ईच. म्हणजे काय की 1000 सायकल ज्या आहे, ठीक आहे, त्या प्रत्येक सायकलची किंमत किती होती? ₹300. ठीक आहे, पुढे ऑन द सेम डे they paid for carriage ₹2000, freight ₹5000 and insurance ₹5000. ठीक आहे, कन्साइनमेंट पाठवलं शक्ती कॉर्पोरेशनने किती? 1000 सायकल्सचं. ठीक आहे, त्याच्यासाठी काय काय खर्च केला हे दिला आहे आपल्याला. कॅरेजचा खर्च केला ₹2000, फ्रेटचा खर्च केला ₹5000, इन्शुरन्स केलं त्याचं ₹5000. ठीक आहे, when the consignment was received, it was found that 50 cycles were totally damaged in transit. जेव्हा कन्साइनमेंट कोणाला मिळालं? भोलाला मिळालं. ठीक आहे, जेव्हा रिसीव्ह झालं भोलाला, तेव्हा काय लक्षात आलं की 50 सायकल काय झाल्या होत्या? डॅमेज झाल्या होत्या. ठीक आहे, 50 सायकल काय झाल्या होत्या? टोटली डॅमेज झाल्या होत्या, ज्यांचे म्हणजे आपण रिकवर पण नाही करू शकत. म्हणजे थोडंसं डॅमेज झालं तर आपण कसं रिपेअर करून त्याला विकू शकतो काही कमी किमतीमध्ये. पण काय झालं की 50 सायकल ज्या होत्या त्या टोटली डॅमेज झाल्या, म्हणजे त्या काय आहे की त्याला रिपेअर करूनही विकता आलं नसतं. म्हणून मग काय झालं, तो काय झाला आपला ॲबनॉर्मल लॉस. ठीक आहे, त्याला काय म्हणू आपण? ॲबनॉर्मल लॉस. अँड लॅटर ऑन इन्शुरन्स कंपनी पेड 12,000 फॉर द सेम. ठीक आहे, या ज्या 50 सायकल काय झाल्या? टोटली डॅमेज झाल्या. आपण इन्शुरन्स केलं होतं 5,000चं, 5,000 इन्शुरन्स साठी पे केले होते. ठीक आहे, काय की या 50 सायकल डॅमेज झाल्या तर याच्यासाठी काय केलं आपण? क्लेम केलं. ठीक आहे, आणि ते क्लेम आपल्याला इन्शुरन्स कंपनीने किती दिलं? ₹12,000. ठीक आहे, ₹12,000 आपल्याला ते इन्शुरन्स क्लेम मिळालं. ठीक आहे, Bhola took the delivery of remaining consignment and incurred following expenses: carriage ₹1,200, other expenses ₹2,000, custom duty ₹60,000, selling expenses ₹4,000. ठीक आहे, भोलानी नंतर काय केलं? हे जे 50 सायकल होत्या त्या सोडून दिल्या. उरलेल्या ज्या 950 सायकल होत्या, ठीक आहे, त्या काय केल्या? ते कन्साइनमेंट घेतलं आणि त्याच्यासाठी काय काय खर्च केला? तर कॅरेजचा खर्च केला ₹1200, अदर एक्सपेन्सेस 2000, कस्टम ड्युटी 60,000, सायकलिंग सेलिंग एक्सपेन्सेस 4000 केला. ठीक आहे, पुढे अँड अकाउंट सेल्स वर रिसिव्ड शोईंग दॅट 600 सायकल्स वर सोल्ड ऑन क्रेडिट ॲट 500 इच. त्या 950 सायकलीपैकी मग काय, त्या 950 सायकलीपैकी 600 सायकल्स कशावर सेल झाल्या? क्रेडिटनी. ठीक आहे, 600 सायकल्स कशावर सेल झाल्या? क्रेडिटवर. कितीला? ₹500 इच. ठीक आहे, ₹500 इच सायकलनी काय ₹600, 600 सायकल्स क्रेडिटवर सेल केल्या बोलानी. ठीक आहे, आणि पुढे 250 सायकल्स वर सोल्ड ॲट ₹1,12,500. म्हणजे 250 सायकल कितीला सेल झाल्या? 1,12,500ला. ठीक आहे, पूर्ण 1,12,500ला कॅशमध्ये. ठीक आहे, कॅशमध्ये या 250 सायकली कॅशमध्ये सेल झाल्या. त्याची टोटल किती होती? 1,12,500. ठीक आहे, भोला इज एंटायटल्ड टू कमिशन ऑफ 5% ऑन ग्रॉस सेल्स प्रोसीड. ठीक आहे, 5% जो कमिशन आहे तो मिळणार भोलाला ग्रॉस सेल्स प्रोसीडवर. म्हणजे जेवढा सेल होईल
जेवढा सेल होईल, आता तो क्रेडिट असो किंवा मग कॅश असो, ठीक आहे, तेवढ्या पूर्ण सेलवर काय मिळेल आपल्याला, भोलाला काय मिळेल, 5% कमिशन मिळेल. ठीक आहे, या कमिशनला काय म्हणतो आपण, हा कमिशन काय म्हणतो, जो सेल्सवर मिळतो तो ऑर्डिनरी कमिशन, नॉर्मल कमिशन. ठीक आहे, नंतर अँड 2% डेल क्रेडर कमिशन ऑन क्रेडिट सेल. ठीक आहे, जर क्रेडिट सेल असेल, ठीक आहे, जो क्रेडिट सेल झाला आहे, 600 सायकल्स आपण क्रेडिटवर विकले आहे, ठीक आहे, त्याच्यावर आपल्याला काय मिळेल, 2% काय मिळेल, डेल क्रेडर कमिशन मिळेल. ठीक आहे, दे रिमिटेड द अमाऊंट ड्यू बाय बँक ड्राफ्ट. रिमिटेड अमाऊंट ड्यू बाय बँक ड्राफ्ट म्हणजे काय, की जो अमाऊंट आता उरला, ठीक आहे, कन्सायनीचा खर्च पकडून, कन्सायनीचा खर्च मायनस करून, ठीक आहे, त्याचा कमिशन मायनस करून, कशातनं, सेल्समधनं कन्सायनीचा खर्च, जो पण खर्च केला असेल तो मायनस करून, त्याचा जो पण कमिशन झालं असेल ते मायनस करून, जेवढं पण अमाऊंट वाचली, ठीक आहे, जेवढी पण अमाऊंट उरली ती काय केली मग, भोलानी कोणाला पाठवली, शक्ती कॉर्पोरेशनला बँक ड्राफ्टनी पाठवून दिली. ठीक आहे, आपल्याला काय काय बनवायचं आहे, कन्साइनमेंट अकाउंट, गुड्स इन टर्न, कन्साइनमेंट अकाउंट भोला अकाउंट, कोणाच्या बुकमध्ये, शक्ती कॉर्पोरेशनच्या बुकमध्ये. ठीक आहे, हा आपला क्वेश्चन आहे. आता आपण याचं सोल्युशन बघू. ठीक आहे, तर इन द बुक्स ऑफ शक्ती कॉर्पोरेशन कन्साइनमेंट अकाउंट. ठीक आहे, कन्साइनमेंट अकाउंटमध्ये आपण सर्वात पहिली कोणती एंट्री घेतो, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट. ठीक आहे, किती गुड्स कितीच्या होत्या, सायकल्स बघा, इथे पूर्ण डिटेल आपण काढली आहे. ठीक आहे, तर गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट किती, 1000 सायकल पाठवल्या होत्या 300च्या. ठीक आहे, तर 1000 इंटू 300 किती, 3 लाख. ठीक आहे, 3 लाखाच्या सायकली होत्या. ठीक आहे, तर गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट किती झालं, 3 लाख. ठीक आहे, नंतर नंतर काय घेतो आपण, कन्सायनरनी जो पण खर्च केला तो, हो की नाही, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्सायनर अकाउंट, हो की नाही, कन्सायनर अकाउंट म्हणजे आपलं बँक अकाउंट. ठीक आहे, जो पण खर्च करतो आपण, कन्सायनर असो किंवा मग कन्सायनीनी खर्च केला असो, ठीक आहे, तो सगळा आपण काय घेतो, कशामध्ये टाकतो आपण, बँक अकाउंटमध्ये. ठीक आहे, बँकेतूनच खर्च केला जातो. ठीक आहे, तर बँक अकाउंट कोणकोणता खर्च आहे, कॅरेज 2000, फ्रेट 5000, इन्शुरन्स 5000. कॅरेज 2000, फ्रेट 5000, इन्शुरन्स 5000. ठीक आहे, टोटल खर्च किती झाला, 12000. ठीक आहे, पुढे पुढे मग काय घेतो आपण, कन्सायनीने जो खर्च केला, कन्साइनमेंटवर कन्सायनीने जो खर्च केला तो. ठीक आहे, टू भोला अकाउंट. ठीक आहे, काय काय खर्च केला कन्सायनीनी, कॅरेज, अदर एक्सपेन्स, कस्टम ड्युटी, सेलिंग एक्सपेन्स. ठीक आहे, तर 1200 प्लस 2000 प्लस 60,000 प्लस
4,000. ठीक आहे. ठीक आहे. तर 1200 प्लस 2,000 प्लस 60,000 प्लस 4,000 किती? 67,200. ठीक आहे. 67,200. पुढे मग आपल्याला काय म्हटलं आहे की ॲबनॉर्मल लॉस झाला आहे. किती? 50 सायकल्स काय झालं आहे? खराब झाले आहे, टोटली डॅमेज झाले आहे. ठीक आहे. यांची रिकव्हरी होऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपण काय केलं होतं? इन्शुरन्स केलं होतं. तर इन्शुरन्स आपल्याला किती मिळालं? 12,000 मिळालं. ठीक आहे. तर पहिले काय आहे की ॲबनॉर्मल लॉसचं आपल्याला काय करावं लागेल? कॅल्क्युलेशन करावं लागेल. ठीक आहे. की या 50 सायकलींची किंमत, ठीक आहे, या 50 सायकलींची किंमत किती होती? ठीक आहे. त्याच्यातून आपल्याला क्लेम किती मिळाला, आणि जर जास्त क्लेम मिळाला, जास्त तर क्लेम मिळणार नाही, पण जर आपला लॉस असं होत असेल तर किती लॉस होत आहे. ठीक आहे. तर त्याचं कॅल्क्युलेशन आपण करू. इथे वर्किंग नोट वन कॅल्क्युलेशन ऑफ ॲबनॉर्मल लॉस. ठीक आहे. तर ॲबनॉर्मल लॉसचं कॅल्क्युलेशन करताना काय करायचं? सर्वात पहिले फॉर्म्युला सांगतो. कॉस्ट प्राइस ऑफ सायकल्स ॲट द रेट ऑफ 300 इच. ठीक आहे. त्याची कॉस्ट प्राइस घ्यायची. ठीक आहे. जेवढे जी कॉस्ट प्राइस आहे, 300 रुपयांनी काय केले होते? 1000 सायकल पाठवले होते. ठीक आहे. त्याच्यातल्या 50 सायकल काय झाल्या? डॅमेज झाल्या. तर त्या 50 सायकलांची कॉस्ट प्राइस सुद्धा काय असेल? 300 रुपये. ठीक आहे. तर किती? 15,000. यामध्ये ॲड काय करू आपण? प्रपोर्शनेट एक्सपेन्स. ठीक आहे. प्रपोर्शनेट एक्सपेन्स इन्कर्ड बाय कन्सायनर. ठीक आहे. इन्कर्ड बाय कन्सायनर. ठीक आहे. तर या 50 सायकलींसाठी कन्सायनरनी किती खर्च केला असेल? ठीक आहे. तो खर्च, पण कोणता? नॉन रिकरिंग वाला. नॉन रिकरिंग. ठीक आहे. नॉन रिकरिंग एक्सपेन्स. ठीक आहे. तर किती खर्च केला होता कन्सायनरनी जो खर्च केला होता, कॅरेज, फ्रेट, इन्शुरन्स, हे तीनही काय आहे? नॉन रिकरिंग एक्सपेन्स आहे. कारण कन्सायनरला वारंवार हा खर्च करावा लागणार नाही आहे की कॅरेज, फ्रेट, इन्शुरन्सचा. हो की नाही? तर हा टोटल किती आहे? 12,000. ठीक आहे. 12,000 खर्च केले होते 1000 सायकलीसाठी. हो की नाही? 12,000 खर्च केले होते 1000 सायकलीसाठी. तर 50 सायकलींसाठी किती? ठीक आहे. तर 12,000 डिवाइड बाय 1000 किती? 600. ठीक आहे. 600 रुपये काय झाले त्याचे? खर्च झाले. या 50 सायकलींसाठी किती खर्च केला त्यांनी? 600 रुपये. ठीक आहे. तर टोटल 15,600. ठीक आहे. 15,600चं काय झालं? आपलं नुकसान झालं होतं. ठीक आहे. टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स
डॅमेज, म्हणजे 15,600चे जे गुड्स होते ते आपले डॅमेज झाले. ठीक आहे, या 50 सायकलींची किंमत किती होती? 15,600. ठीक आहे, लेस करू आपण क्लेम रिसिव्ड. ठीक आहे, क्लेम रिसिव्ड लेस काय करू? क्लेम रिसिव्ड. तर आपल्याला क्लेम किती मिळाला? 12,000 मिळाला, हो की नाही? तर 12,000 मायनस करू आपण, म्हणजे किती? 3,600. ठीक आहे, 3,600 हा काय झाला आपला लॉस फ्रॉम डॅमेज. ठीक आहे, टू बी चार्ज टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, हा जो लॉस आहे हा कुठे ट्रान्सफर करतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय मिळालं की जो लॉस झाला आपला या डॅमेजमुळे, जो लॉस झाला तो मिळाला. ठीक आहे, तर आता याची एंट्री करू आपण. सर्वात पहिले बाय बँक अकाउंट. कशाची एंट्री येईल? क्लेम रिसिव्डची. ठीक आहे, क्लेम रिसिव्ड किती? 12,000. नंतर बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती? 3,600. लॉस बाय डॅमेज. ठीक आहे, नंतर येईल सेल्स प्रोसीडची एंट्री. ठीक आहे, हे काय झालं? आपला इन्शुरन्स क्लेम मिळाले 12,000. 12,000 मिळाल्यानंतरही आपला कितीचा लॉस झाला? 3,600चा लॉस झाला, त्याची एंट्री आली. ठीक आहे, नंतर सेल्स प्रोसीडची एंट्री. सेल्स प्रोसीडची एंट्री घेऊ आपण. सेल्स किती झाला? 600 सायकल्स कितीला विकले आपण? 500 इच. कशावर? क्रेडिटवर. ठीक आहे, आणि 250 सायकल्स कितीला विकले आपण? 1,12,500ला. ठीक आहे, तर बाय भोला अकाउंट क्रेडिट सेल्स किती? 600 सायकल 500ला. आणि किती? 3 लाख. ठीक आहे, आणि कॅश सेल किती झाला? 1,12,500. ठीक आहे, टोटल सेल किती झाला? 4,12,500. ठीक आहे, तर आता हे 4,12,500 काय करू आपण? याच्यावर काय देऊ आपण? कमिशन, हो की नाही? टू भोला अकाउंट. कशाची एंट्री? कमिशनची. ठीक आहे, ऑर्डिनरी कमिशन. ऑर्डिनरी कमिशन किती मिळालं आहे? 5%. ठीक आहे, 5% ऑन ग्रॉस सेल. ग्रॉस सेल जेवढा पण सेल झाला आहे, क्रेडिट असो कॅश असो,
तेवढ्या पूर्ण सेलवर काय होईल की त्याला 5% काय मिळेल, कमिशन मिळेल. तर ऑन 4,12,500. ठीक आहे. तर किती मिळालं कमिशन बघू आपण. 4,12,500 वर 5%, 20,625. तर 20,625 हे काय आहे, ऑर्डिनरी कमिशन झालं. ठीक आहे. पुन्हा आपल्याला काय म्हटलं होतं की डेल ट्रेडर कमिशन आहे 2%. कशावर, ऑन क्रेडिट सेल्स. ठीक आहे. क्रेडिट सेलवर 2% डेल ट्रेडर कमिशन सुद्धा द्यायचं आहे. तर त्याची एंट्री डेल ट्रेडर कमिशन किती, 2% ऑन कितीवर, क्रेडिट सेल किती झाला होता आपला, 3 लाख झाला होता, हो की नाही. क्रेडिट सेल किती झाला होता आपला, 3 लाख. तर या 3 लाखावर काय देऊ आपण, 2% देऊ डेल ट्रेडर कमिशन. तर 3 लाखावर 2% किती, 6,000. ठीक आहे. 6,000 काय झालं, डेल ट्रेडर कमिशन झालं. ठीक आहे. तर मला सांगा, 1000 सायकल पाठवल्या होत्या. ठीक आहे. 1000 सायकल पाठवल्या होत्या, त्याच्यातल्या रिसीव किती झाल्या, 950. ठीक आहे. 950 पैकी सेल किती झाला, 600 प्लस 250, हो की नाही. म्हणजे किती, 850 सायकली काय झाल्या, सेल झाल्या. ठीक आहे. तर उरल्या किती आपल्या, 100 रिमेन, हो की नाही. 100 उरल्या. 100 उरल्या म्हणजे 100 काय आहे की अनसोल्ड स्टॉक आहे, हो की नाही. तर अनसोल्ड स्टॉकचं सुद्धा काय करावं लागेल आपल्याला, कॅल्क्युलेशन करावं लागेल की किती या 100 सायकलांची व्हॅल्यू किती आहे, हे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे. तर आता कॅल्क्युलेशन फॉर वर्किंग नोट 2, कॅल्क्युलेशन ऑफ अनसोल्ड स्टॉक. ठीक आहे. तर अनसोल्ड स्टॉक किती, अनसोल्ड स्टॉक घेताना काय करतो आपण, सर्वात पहिले कॉस्ट प्राइस ऑफ किती अनसोल्ड स्टॉक होता आपला, 100 सायकल्स ॲट द रेट ऑफ 300 ईच, हो की नाही. तर किती, 30,000. या 100 सायकलांची किंमत किती होती, 30,000. ठीक आहे. त्यामध्ये आपण काय ॲड करतो, प्रपोर्शनेट नॉन रिकरिंग expenses incurred by consignor. तर कन्सायनरनी किती खर्च केला होता, कन्सायनरनी केला होता 12,000. टोटल खर्च केला होता 12,000. किती सायकलींसाठी, 1000 सायकलीसाठी. तर 100 सायकलीसाठी किती, 1200, हो की नाही. आणि कन्सायनीनी काय काय खर्च केला, कॅरेज, कस्टम ड्युटी. ठीक आहे. अदर एक्सपेन्सेस आणि सेलिंग एक्सपेन्सेसला काय करू म्हणू आपण, सेलिंग एक्सपेन्स आपल्याला वारंवार करावं लागेल जेव्हा म्हणजे आपला
प्रोडक्टला प्रमोट करायसाठी, आपल्या प्रोडक्टचा सेल वाढवण्यासाठी आपल्याला सेलिंग एक्सपेन्स करावाच लागेल. अदर एक्सपेन्स म्हणजे काय की अदर एक्सपेन्स आहे, कोणता एक्सपेन्स आहे आपल्याला स्पेसिफाईड नाही आहे, म्हणून आपण याला काय करू, आपण याला रिकरिंग एक्सपेन्स म्हणूनच ट्रीट करणार. ठीक आहे. तर कॅरेज आणि कस्टम ड्युटी हे आपल्याला वारंवार पे करावं लागेल का? नाही. एकदा गोडाऊनपर्यंत आणला, पोर्टवरून गोडाऊनपर्यंत आणला त्याचा खर्च कॅरेज. ठीक आहे. कस्टम ड्युटी एक वेळेस आपल्याला पे करावं लागेल. तर टोटल नॉन रिकरिंग एक्सपेन्स किती केला यांनी? 61,200. किती सायकलिंगसाठी? 1000 सायकलिंगसाठी. तर 100 सायकलिंगसाठी किती? 61,200 डिवाइड बाय, सॉरी, इथे 1000 सायकली नाही येणार, इथे येणार 950 सायकल. ठीक आहे. कारण काय म्हटलं आहे की 50 सायकल काय झाल्या, ॲबनॉर्मल लॉस झाल्या. म्हणजे कन्साइनीला रिसीव किती झाल्या? गुड्स रिसीव्ड बाय कन्साइनी किती त्याला रिसीव झाला? 950 सायकल. हो की नाही? तर 950 सायकलीसाठी हा खर्च केला आहे त्यांनी, 950 सायकलींसाठी हा खर्च केला आहे. ठीक आहे. तर 950 सायकल येणार इथे. तर 61,200 डिवाइड बाय 950 मल्टिप्लाइड बाय 100 किती? 6,442. किती खर्च केला? 6,442 रुपये. ठीक आहे. तर टोटल करू आपण आता. 30,000 प्लस 1200 प्लस 6,442 किती झाले? 37,642. ठीक आहे. 37,642. 37,642 हे काय झालं? व्हॅल्यू ऑफ अनसोल्ड स्टॉक. ठीक आहे. तर आता याची एंट्री घेऊ आपण कन्साइनमेंट अकाउंटमध्ये. ठीक आहे. तर याची एंट्री काय येईल? बाय कन्साइनमेंट स्टॉक अकाउंट किती? 37,642. ठीक आहे. 37,642. तर हे झालं आपलं कन्साइनमेंट अकाउंट कंप्लीट. आता आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करू की आपल्याला कन्साइनमेंटमधनं, शक्ती कॉर्पोरेशनला कन्साइनमेंटमधून किती प्रॉफिट झालं. ठीक आहे. या कन्साइनमेंटमधून किती प्रॉफिट झालं. तर क्रेडिट साईडची टोटल करू आपण पहिले. 12,000 प्लस 3,600 प्लस 4,00,000, 12,500 प्लस 37,642, 4,65,742. ठीक आहे. तर मी इथे लिहून ठेवू 4,65,742. ठीक आहे. आता डेबिट साईडची टोटल करू आपण. 3,00,000 प्लस 12,000 प्लस 67,200 प्लस 20,625 प्लस 6,000 किती? 4,05,825. ठीक आहे. तर आपली क्रेडिट साईडची टोटल किती होती? क्रेडिट साईडची टोटल होती ही
आणि आपली डेबिट साईडची टोटल किती आहे 4,05,825. ठीक आहे, मायनस 4,05,642 किती 59,917. तर आपला प्रॉफिट किती आला 59,917. तर त्याची एंट्री करू आपण. टू प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती 59,917. ठीक आहे, तर हे झालं आपलं कन्साइनमेंट अकाउंट क्लोज. 4,65,742 4,65,742. ठीक आहे, आता कन्साइनी अकाउंट. ठीक आहे, तर आता कन्साइनी अकाउंट बनवू आपण. कन्साइनी अकाउंट ची एंट्री, पहिली एंट्री काय येईल सेल्स प्रोसीडची, हो की नाही, सेल्स प्रोसीडची. कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट, तर कन्साइनी अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. इकडे कन्साइनी अकाउंट क्रेडिट झाला आहे, तर इकडे कन्साइनमेंट अकाउंट काय होईल डेबिट होईल, हो की नाही. टू कन्साइनमेंट अकाउंट सेल्स प्रोसीड्स. कॅश सेल्स किती झाला 1,12,500 आणि क्रेडिट सेल 3,00,000. ठीक आहे, टोटल किती 4,12,500. ठीक आहे, नंतर कन्साइनीनी केलेले खर्च. ठीक आहे, कन्साइनीनी जो जो खर्च केला कशासाठी कन्साइनमेंटसाठी, तो खर्च. तर इकडे बघा कन्साइनी अकाउंट काय झालं आहे डेबिट झाला आहे, तर कन्साइनमेंट अकाउंट कन्साइनीच्या बुकमध्ये काय होईल क्रेडिट होईल. कन्साइनी अकाउंटमध्ये काय होईल क्रेडिट होईल बाय कन्साइनमेंट अकाउंट. एक्सपेन्सेस इनकर्ड किती होता 67,200. 67,200. ठीक आहे, नंतर कमिशनची एंट्री. तर कमिशनची एंट्री सुद्धा काय होईल, इकडे काय होत आहे कन्साइनमेंट अकाउंटमध्ये भोला अकाउंट कन्साइनी अकाउंट काय होत आहे डेबिट होत आहे, तर इकडे कन्साइनमेंट अकाउंट काय होईल क्रेडिट होईल बाय कन्साइनमेंट अकाउंट कमिशन. किती टोटल कमिशन किती होतं 20,625 प्लस 6,000. ठीक आहे, सॉरी 20,625 प्लस 6,000 किती 26,625. ठीक आहे, 26,625. तर आता आणखी कुठे इथे
कन्साइनी अकाउंट डेबिट किंवा क्रेडिट होत आहे का? नाही. सेल्स प्रोसीडची एंट्री झाली, यांनी जो खर्च केला त्याची एंट्री झाली, कमिशनची एंट्री झाली. ठीक आहे. तर आता उरतो काय तो बॅलन्स बाय बँक अकाउंट तर बॅलन्स किती उरत आहे? 200 प्लस 26,625 मायनस 4,12,500. ठीक आहे. बॅलन्स किती उरला? 3,18,675. 3,18,675. हा जो बॅलन्स आहे हा काय होईल? रिसिव्ड बाय बँक ड्राफ्ट. कन्सायनीने काय केलं की हा जो उरलेला बॅलन्स आहे हा कोणाला पाठवला? कन्सायनरला. ठीक आहे. तर त्याची एंट्री होईल ती कन्सायनरच्या बुकमध्ये काय करेल तो रिसिव्ड बाय बँक ड्राफ्ट म्हणून लिहिल. ठीक आहे. हा जो बॅलन्स आहे हा काय झाला? त्याला रिसिव्ह झाला आहे कन्सायनीकडून. ठीक आहे. तर कन्सायनी अकाउंट सुद्धा काय झालं आपलं क्लोज. 4,12,500 4,12,500. ठीक आहे. आता गुड्स एंड ऑन कन्साइनमेंट. तर गुड्स एंड ऑन कन्साइनमेंट बघा, इकडे कन्साइनमेंट अकाउंटला काय होत आहे? डेबिट होऊन राहिला आहे. तर इकडे गुड्स एंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट मध्ये कन्साइनमेंट अकाउंट काय होईल? क्रेडिट होईल. बाय कन्साइनमेंट अकाउंट किती? 3 लाखांनी. आणि आपण काय करतो? गुड्स एंड ऑन कन्साइनमेंट हा काय करतो? याची अमाऊंट काय करतो आपण पुढे ट्रान्सफर करतो ट्रेडिंग अकाउंटला. हो की नाही? टू ट्रेडिंग अकाउंट. ट्रान्सफर किती? 3 लाख. आणि आपलं गुड्स एंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट सुद्धा काय क्लोज. ठीक आहे. गुड्स एंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट क्लोज करायसाठी फक्त आपण आहे ना ही एंट्री करतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय आहे की जर ॲबनॉर्मल लॉस आणि डेल क्रेडर कमिशन दिलेलं असेल तर या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. कशाचं? ॲबनॉर्मल लॉसचं आणि अनसोल्ड स्टॉकचं. ठीक आहे. अनसोल्ड स्टॉकचं तर आपण करतच आलो, पण ॲबनॉर्मल लॉसचं कशा पद्धतीने करायचं की जेवढे लॉस झाला आहे, ठीक आहे, जेवढ्या वस्तूंचा लॉस झाला आहे त्यांची कॉस्ट प्राईस घ्यायची, त्याच्यामध्ये प्रपोर्शनेट कोणता एक्सपेन्स ॲड करायचा? नॉन रिकरिंग एक्सपेन्स ॲड करायचा. कोणी केलेला? कन्सायनरनी केलेला. ठीक आहे. कन्सायनरनी तेवढ्या वस्तूंसाठी किती खर्च केला हे कॅल्क्युलेट केलं आपण. नंतर मग टोटल व्हॅल्यू ऑफ गुड डॅमेज आली. त्याच्यावर नंतर आपल्याला काय किती क्लेम मिळाला, ठीक आहे, क्लेम किती मिळाला, त्याच्यातून मग आपण काय केलं की टोटल व्हॅल्यूमधून आपण किती क्लेम मिळाला ते मायनस करून आपल्याला काय माहिती झालं की आपला ॲक्च्युअल किती लॉस झाला. हो की नाही? या 50 सायकलिंगमध्ये की आपला ॲक्च्युअल किती लॉस झाला ते कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ॲबनॉर्मल लॉसचं व्हॅल्युएशन होते. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून एक वेगळं एक्झाम्पल घेऊ आपण. थँक्यू.